माझ्यामुळे झालंय प्लीज यार, तुझ्यामुळे काही नाही झालेलं. प्लीज. कशी आहेस तू? हो, काय लागलंय बघ. बरंच लागलंय तुला अमृता. नाही नाही ठीक आहे. नाही नाही, खूप लागलंय बघ. अगं त्यातून रक्त येतंय. अक्षय, अक्षय तोच चोर आलेला ना आपल्या घरी. चल चल चल. उचलत का नाही हा फोन? जाऊ दे, फार शिष्ट झालाय वाटतं. शमी फोन करते. नाही हो साहेब, काय बी नाही केलं हो. मारू नका. एक तर पोलिसांनी लय मारतात, तुम्ही नका मारू. खरंच तो काय नाही. मारा. तुला ते मारायला नाही आलोय मी. मला फक्त खरं खरं सांग सगळं. तू काय चोरायला आला होतास आमच्या घरी? काही नाही हो, फक्त 4 कुंड्या चोरायला आलो होतो. मारे ना आता मी तुला. तू मला खरं खरं सांग. माझ्याशी खरं बोल. तुला मारणार नाहीये मी, मला खरं सांग. हो, आम्हाला काय करायचं हो? आम्हाला सांगितलं कुंड्या आण, तर आम्ही कुंड्या आणायला आलो. एक मिनिट, कुणी पाठवलेलं तुला कुंड्या चोरायला? दुसरं कोण? माणिक शेठ हो. माणिक शेठनी फोन केला आणि आम्ही आलो कुंड्या चोरायला. अशी छोटी छोटी कामं करतो आम्ही. अरे कोण माणिक शेठ? कोण माणिक शेठ? अहो माणिक शेठ हो. अहो माणिक शेठ लय दिलदार माणूस. एवढ्या कुंड्या चोरायचे केवढे पैसे देणार होता हो. एकदम राजा माणूस हो. जाऊ, तसाही आपला आजचा दिवस वाया गेलेला आहे. आता माणिक शेट कोण हे शोधावं लागेल. चल अक्षय जाऊ. हो हो, जरा आमच्याकडे लक्ष द्या. अहो इतका पोलिसांनी मारला तरी पण आम्ही तुम्हाला माणिक शेठचं नाव सांगितलं. धन 4 वडापावची तर सोय करा. हे एक ठेवू. हे घे. 100 रुपये, फक्त 100 रुपये. अहो तुमच्यापेक्षा तर आमचे माणिक शेठ लय होऊ द्या. अहो पैसे पण देतात आणि ते मंचाव पण आणतात राजू चायनीज वाल्याकडनं, प्लस चपटी सुद्धा. हवे असतील तर घे. नाही एक मिनिट, एक मिनिट. राजू चायनीज वाल्याकडून? हो. अक्षय, अरे हा तर आमच्या एरियातला फेमस चायनीज वाला. हाय माणिक शेठ. आई शपथ, बरोबर. अरे इथं आमचे माणिक शेठ आहेत. अरे वा, तुम्ही तर आमचेच माणसं निघाले. बस. अक्षयला अमृतामध्ये इतकं इन्व्हॉल्व झालेलं बघून तुला तर खूप आनंद होत असेल ना? नाही, खोटं बोलू नको. खोटं बोलत नाहीये मी किया. अक्षयपेक्षा माझं तुझ्यावर जास्त प्रेम आहे हे तुला आज कळलं असेलच. आणि त्याबद्दल आनंद सुद्धा आहे मला. नो डाऊट अबाउट दॅट. आणि तुझ्या डोळ्यातलं पाणी बघून माझ्या डोळ्यातही पाणी येतं कियू. हे अक्षय, कारण त्यांनी रडवलंय तुला. मी त्याला कधीही स्पेअर करणार नाहीये किया. नेव्हर. अर्जुन, येस.
मनोहर, तुझ्या चतुराईच्या झाडावर हे असे सोनेरी ढग तरंगताय आणि त्यावर झुलायला अशी मजा येणार आहे ना. हो, संपलं संपलं, तुझं नष्टचर्य आता संपलं मनोहर. आता फक्त या एडक्याच्या शिंगाला लटकायचं, मग तो गुलाबी चारा असा आपोआप तुझ्या समोर येऊन पडेल. वा 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 वा. काय एमपी, नाही जीव जरा जास्त थंड झालेला दिसतोय. होणारच ना सर. तुमच्यासारख्या चंद्रमाच्या चांदण्यात सध्या मुक्कामाला आहे ना मी. पण सर, माझा फक्त जीवच थंड झालाय. माझा मेंदू अजिबात थंड होत नाही कधी. तो असा विजेसारखा सळसळत राहतो कायम. हो, मग अक्षय आणि अमृताचा हनीमून कॅन्सल झाला त्यावेळेला कुठे गेली होती सळसळ? अहो, असं काय करताय सर? त्या दोघांचा हनीमून काय मी प्लॅन केलेला नव्हता आणि तो कॅन्सलही मी नाही केलेला. मी फक्त तुम्हाला बातमी दिली. राईट राईट रॉंग मी ठरवणार. मी जे बोलतो ते राईट, बाकी सगळं रॉंग. कळलं? यू आर राईट. हा आपलं हे म्हणजे तुमचं बरोबर आहे. हा, पण सर, तुम्ही नका ना माझ्या कामाविषयी शंका घेऊ. मी माझ्या कामात चोख आहे. माझी कंप्लीट नजर आहे त्यांच्यावर. त्या वकिलाच्या तोंडात पैसे कोंबले होते, त्याचं काय झालं? अहो साहेब, तो गोडबोल्या जात नाही आपल्या हातातनं कुठे. मग पण आपल्याला कसं थोडं जपून राहायला हवं. वकील आहे ना तो. अहो, एवढं मोठं साम्राज्य आहे आपलं. मग एवढीशी करंगळी त्याला मिळाली ना, तरी सुद्धा तो असं तुर 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 त्याला त्याचा खांद्यावर येऊन बसेल, तिकडे आपलं जाळं विणेल आणि आपणच त्याच्यात अडकू. म्हणून आपण जरा दमादमानं घ्यायला हवं. पण तुम्ही काळजी करू नका सर. मी अक्षय आणि अमृताचा डिवोर्स होऊ देणार नाही म्हणजे नाही. अहो, काही झालं तरी माझी पुतणी आणि तुमची मुलगी या दोघींच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बरोबर आहे की नाही? हुशार आहात तुम्ही. मग आता चिअर्स करायचं का? नक्की. चिअर्स. एमपी, मिंटू म्हणत होती गाडग्यांच्या घरी म्हणे चोरी झाली, त्यामुळे हनीमून कॅन्सल झाला. हो ना. हो. हनीमून मध्ये खोडा घालणारा हरामखोर भेटला ना तर फोडूनच टाकतो. जो मुलगा तुझ्या डोळ्यात पाणी आणू शकतो, मी त्याला कधीही मित्र मानू शकत नाही. आजपर्यंत मी त्याला खूप समजायचा प्रयत्न केला. मला वाटलं चांगला माणूस असेल. नॉट एनी मोर. तुला रडवणाऱ्याला मी कधीही माफ करू शकत नाही किया. नाउ यू रिलॅक्स. निवांतपणे झोप. कसलाही विचार करू नको. माझा सुद्धा नाही. अगं, माझा विचार केला तुला झोप येणार नाही ना, म्हणून. आणि बाकी सगळं तू माझ्यावरती सोड. चल, मी निघतो आता. गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर. बाय. तो गोडबोले असला ना तरी मी एमपी आहे. एमपी. एमपी म्हणजे काय? महापोचलेला. वा 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 सर. काय आहे माहिती ना, अशी गुणांची कदर झाली की कसं बरं वाटतं. एक मिनिट. काय झालं? जावई जावई. हो, कोणाचा? माझा माझा तुमचा जावई. हो, हो. हॅलो बेटा अर्जुन. हा, बोल 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 बोल. हा, काय सांगतो? हा हा
तू 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 लक्ष ठेव त्याच्यावर. हा आणि मला रिपोर्टिंग करत राहा बरं. हा बाय 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 बाय. काय 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 म्हणाला? कामाचा माणूस आहे. तो मला काय सांगत होता, अक्षय आणि अमृताला त्यांनी एकत्र बघितलं. हो हा मग काहीतरी ना इन्सिडेंट घडला. हा मी सविस्तर सांगतो म्हणाला नंतर भेटून, पण एक पॉइंट सांगितला. कुठला? अक्षय ना अक्षय अमृताची काळजी घेतोय. हा माझी बायको असं म्हणतोय. अहो म्हणजे आपल्याला हेच हवं होतं ना. 3 महिने संपल्यानंतर त्या घाडग्याच्या बोकडाला सांगणार आहे, तू तुझी बायको सांभाळ. आणि मी माझा जावई सांभाळणार. माझा जावई कोण? पेपर मिंटू. आपले हे बाबा सॉरी मिंटूचा नवरा. अर्जुन अर्जुन अर्जुन. खरं सांगतो ना, परफेक्ट नवरा मिळालाय मिंटूला. हो ना? आणि परफेक्ट जावई मिळालाय मला. वाह क्या बात है सर, फर्स्ट क्लास. मग इस बात पे cheers. Yes. याच कुंड्या. अक्षय, मी या 2 कुंड्यांमध्ये शोध देतो तिकडे. शोधू म्हणजे खणावं लागेल ना. खणू कशाने? बघ ना, इथेच कुठेतरी पडलं असेल. अक्षय, अरे या कुंडीत पण नाहीये. पुढची कुंडी घ्या ना मग. हा. हळू हळू हळू. तर काय मिळालं का? नाही अजून. अक्षय, काय?
खडे हात. आईचे तोडे. हे फक्त तोडे नाही आहेत अमृता, हे ह्या घराचं हरवलेलं स्माईल आहे. इतक्या रात्री कोण? तुम्ही झोपा, मी बघते. ऐक. आई, हा जो काही त्रास होतोय ना तुम्हाला, तो माझ्यामुळेच आहे. जे काही झालं ना, मीच कारणीभूत आहे या सगळ्याला. कारण बाई, मी काय म्हणतो, आपण सगळं उद्या बोलूया निवांत. पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे की तू काहीच खाल्लं नाहीयेस, हे तरी पी. नको. माहित इथे कशी आली मी? इथून जायला पाहिजे. सरस्वती,